पीक विमा भरलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 29,500 रुपये आता जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की टोटली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा रक्कम जमा केली जात आहे. 100% पीक विमा वाटप आता सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देखील सरकारने आता दिली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, फक्त याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी यादी देखील जाहीर करण्यामध्ये आली आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव असेल, त्यासोबत सरकारने 2 महत्त्वाची कामे करायची सांगितली आहे. ते केल्यानंतर निश्चितच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे, अशी स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली आहे. बघा तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% अग्रिम पीक विमा राहिलेला आलाच नाही. जो काही 25% अग्रिम होता तो काही शेतकऱ्याला भेटला तर काही शेतकऱ्याला भेटला नाही. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आज पीक विम्याचे वाटप सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. टोटल 29,000 रुपयापासून ते 40,000 रुपयापर्यंत देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा होत आहे. आता अत्यंत महत्त्वाची यादी आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आज निश्चितच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. चला तर मग यादी पाहून घेऊया. त्यासोबत काय बोलले आहेत देवेंद्र फडणवीस हे देखील पाहून घेऊया. बघा तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2025 उर्वरित भरपाई आणि नवीन वर्षातील अपडेट म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. 2025 साल संपले असून आता 2026ची सुरुवात झाली आहे. तरीही अनेक शेतकऱ्याला पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळालेला नव्हता. मात्र आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली असून उर्वरित पीक विमा मिळवण्याचा मार्ग आता मोकळा करण्यामध्ये आला आहे. यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळणार आहे. पहा, सरकारने याच महिन्यामध्ये शेतकऱ्याला पीक विमा देण्याचं ठरवलं होतं, परंतु पीक विमा नेमकं कधी मिळणार असाच प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जात होता. तर मग शेतकरी बांधवांनो, आज त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सर्वांना मिळत आहे. कारण की सरकारने एक मोठी घोषणा करून त्यासोबत आज निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय अखेर घेतला आहे. अखेर तो शुभ मुहूर्त आता लागला आहे. पीक विमा कधी जमा होणार असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये घुमत होता. याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी आणि महत्त्वाची न्यूज समोर आली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 8वा हप्ता जमा होत आहे. तसेच विम्याचेही पैसे मिळण्यात सुरुवात होणार आहे. हा निर्णय झाल्यामुळे आता शेतकऱ्याला दीर्घकाळच्या प्रतीक्षेचा पूर्णविराम मिळाला असून सर्वत्र समाधानाचे वातावरण आता निर्माण झालं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एकतर आता पीक विम्याचे देखील पैसे मिळत आहे, त्यासोबत नमोचा हप्ता जे की तुमच्या खात्यामध्ये जमा पण झाला नव्हता तो आता जमा पण केला जात आहे. वर्ष 2025मध्ये शेतकऱ्यांची खूप वेळ विम्याच्या पैशांची वाट पाहिली. आता तो आनंदाचा निर्णय अखेर झाला असून सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. 2025चा जो पीक विमा उर्वरित होता तो थेट 2024च्या पहिल्याच महिन्यामध्ये आणि पहिल्याच आठवड्यात दिला जाणार आहे. तारीखवार माहिती जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता पूर्णपणे फलकवित झाल्या असून निधी वितरणाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आजच तुमच्या खात्यामध्ये वितरण
पार पडणार आहे. तर मग नेमकं तारीख काय आहे, कोणता दिवस आहे आणि टायमिंग काय आहे, याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता मिळत आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. विम्याच्या लाभासाठी राज्य सरकारने काही तांत्रिक अटी आणि निकष ठेवले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली सर्व कामे पूर्ण केली आहे त्यांनाच या विम्याचा लाभ दिला जाणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्यांचे 3 महत्त्वाचे कामं पूर्ण असतील त्यांनाच या यादीतून या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो, त्यांना या यादीमध्ये या ठिकाणी ठेवण्यात येणार. आणि या ठिकाणी जर तुम्ही ते काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला वगळण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आपले काम पूर्ण आहे की नाही हे नक्की तपासून घेणे आता प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. बघा तर मग पहिल्याच टप्प्यात आज सकाळी 11 वाजल्यानंतर DBTच्या माध्यमातून निधी वितरणात सुरुवात होत आहे आणि होऊ देखील शकते, कारण की मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट आज या ठिकाणी निर्णय दिला आहे. भरपूर दिवसापासून अशा बातम्या येत होत्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु खऱ्या अर्थाने पीक विमा शेतकऱ्याला भेटलाच नव्हता. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्याला आनंदी करण्याचे काम राज्य सरकारने यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. ही सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन नियमावलीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या प्रक्रियेमुळे आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मनामध्ये बघा आता तुम्हाला संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी राहणार नाही. शेतकरी बांधवांनो बघा, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या श्रमाचे मोल त्यांना थेट आता त्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे. तुम्हाला आता प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही असं स्पष्टपणे आज सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी पाहून घेऊया. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आज नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा दुसरा टप्पा आजपासून राज्यातील बघा 16 जिल्ह्यातील शेतकऱ्याला दिला जाणार आहे. जर तुमचा जिल्हा या विशेष 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असेल तर तुमच्यासाठी ही मोठी पर्वणी आहे. 2025 बघा शेतकरी बांधवांनो, प्रतीक्षा आता 2026च्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण केली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला देखील नवीन मोठी बघा आता या ठिकाणी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याची आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. बघा, विमा मिळवण्यासाठी काही तांत्रिक बाबीची पूर्तता आवश्यक आहे. या 16 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासा. जर तुमचे नाव पात्र यादीत असेल तर विम्याची उर्वरित रक्कम कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. सरकारने या प्रक्रियेत पारदर्शकता आणली असून लाभार्थ्यांची निवड संगणकीय पद्धतीने अत्यंत अचूकपणे करण्यामध्ये आली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, विम्याच्या वाटपाच्या पहिल्या क्रमांकावर जालना आणि बीड बघा जालना आणि बीड जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे. जालना जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी देखील ही मोठी आनंदाची बातमी समोर आली असून बीडमधील ज्या शेतकऱ्यांचा विमा उर्वरित होता, रखडलेला होता, त्यांना आता पहिल्याच आठवड्यामध्ये लाभ मिळत आहे. या जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाने सर्व तयारी केली असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड बघा या पण जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश झाला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पहिल्याच हप्त्याचे विम्याचे पैसे दिले जाणार आहे. त्यानंतर बघा सरकारने सांगितल्यानुसार नांदेडमधील ज्या शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज भरले होते त्यांनीही आता उर्वरित रक्कम मिळणार आहे. त्यांना देखील आता निधी जमा केला जात आहे. या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आणि आधार अपडेट असल्याची खात्री करावी. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे
मराठवाड्यातील शेतकऱ्याला आता मोठा आधार या ठिकाणी मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, याशिवाय अहिल्यादेवी म्हणजे की बघा या ठिकाणी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता खुश होणार आहे. अहिल्यादेवी नगरमध्ये विम्याचे वितरण सुरू झाले असून शेतकऱ्याला दिलासा देण्याचे काम आता योगाने सुरू आहे. नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची नावे सुद्धा 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. नाशिकमधील लाभार्थ्यांनी आपली KYC पूर्ण केली असल्यास त्यांना आता तात्काळ लाभ मिळेल. बघा या ठिकाणी येथील कृषी सहकाऱ्यांनी अर्जांची पडताळणी आता पूर्ण केली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर बघा जिल्हा जे काय आहे येथे पण या ठिकाणी समावेश करण्यामध्ये आला आहे. बघा सोलापूरमधील डाळिंब आणि इतर पिकांचा विमा उतरलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. विम्याचा हा निधी मिळवण्यासाठी 3 महत्त्वाची कामे करणे अतिशय गरजेचे आहे. यामध्ये सर्वात पहिलं काम म्हणजे फार्मर ID कार्ड तयार करणे होय. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर ID कार्ड काढले नाही त्यांनी त्वरित फार्मर ID कार्ड काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे KYC पूर्ण करणे, ज्याशिवाय विमा खात्यामध्ये जमा केला जाणार नाही. तसेच तिसरं काम म्हणजे आधार कार्ड अपडेट करून ते बँक खात्याशी लिंक करणं होय. आधार कार्ड लिंक नसल्यास डीबीटी प्रणालीद्वारे पैसे ट्रान्सफर करताना तांत्रिक अडथळे येऊ शकतात. जर या 16 जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव असेल आणि बघा तुमची ही तिन्ही कामे पूर्ण असतील तर बघा तुम्हाला लाभ या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने अतिशय महत्त्वाची बातमी दिलेली आहे. तुम्हाला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही. सरकारने सांगितल्याप्रमाणे हेक्टरी 29,500 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. ही आनंदाची बातमी आहे. आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. धन्यवाद.